मित्रांनो, ही माझी एकदम पहिली आणि खरी गोष्ट आहे. मी मागच्या वर्षी पॉलिटेक्निकमध्ये ॲडमिशन घेतले होते. आता पहिल्या दिवशी जेव्हा कॉलेजची बस स्टँडवर थांबली, तेव्हा मी त्यात चढलो आणि माझ्याबरोबर दुसरे 3-4 विद्यार्थी पण होते. आता बसमध्ये काही सीनियर्स पण होते आणि ते सर्व फ्रेशर्सची रॅगिंग करीत होते. आता माझा नंबर येणार होता, की अचानक एक मुलगी जिचे नाव श्रेया होते, तिने मला सांगितले की इथे माझ्याजवळ बस, कोणी काही पण करणार नाही. मग तिचे बोलणे मी ऐकले आणि तिच्याजवळ जाऊन बसलो. ती बी.टेक 3ऱ्या वर्षाची विद्यार्थी होती, त्यामुळे तिला कोणी काही पण म्हणले नाही. मग ती रोज माझ्यासाठी बसमध्ये जागा पकडत होती आणि मग मी तिच्याबरोबर रोज कॉलेजमध्ये जाऊ लागलो होतो. काही दिवसांनी तिच्याबरोबर चांगली माझी मैत्री जमली. मग एक दिवस जेव्हा मी कॉलेजच्या बसमध्ये चढलो तेव्हा मी पाहिले की ती बसमध्ये नव्हती. नंतर तिच्या नंबरवर कॉल केला तर तिने काही वेळाने रिसीव्ह केला. मग मी तिला विचारले तर तिने सांगितले की तिच्या पाठीमध्ये दुखत आहे. मग ती म्हणाली की आज माझ्या घरी कोणी पण नाही आहे आणि तू माझा खरा मित्र असलास तर मला भेटायला माझ्या घरी ये. मला फार वाईट वाटले आणि मग मी तिला म्हणालो की मी येतच आहे. बसमध्ये खाली उतरून ऑटो पकडून मी तिच्या घरी गेलो आणि तिच्या घरी जाऊन तिच्या घरची बेल वाजवली आणि तिने लगेचच दरवाजा उघडला आणि तिला पाहून मी एकदम शॉक झालो होतो. तिने एक ब्लॅक हाफ टी शर्ट व शॉर्ट घातले होते. आता मी पाहताच माझ्या गळ्याला लागली. तिचे बूब्स माझ्या छातीला दाबू लागले. मग ती मला आतमध्ये घेऊन गेली. तिने मला चहासाठी विचारले तर मी तिला नाही म्हणालो. मग आम्ही दोघे बेडवर झोपलो आणि आता तिचे डोके माझ्या हातामध्ये होते. मी विचारले की तुला कुठे दुखत आहे? तर ती उलटी झोपली आणि मला म्हणाली की इथे मला काही समजले नाही. म्हणून मी तिला परत विचारले तर तिने तिचा टी शर्ट वर करून दाखवला आणि मग तिच्या पाठीवर मी हात फिरवू लागलो. काही वेळाने माझा हात तिच्या बुक्सवर घेऊन गेलो आणि ते दाबू लागलो तर तो मौन करू लागला. मग मी तिच्या ओठावर ओठ ठेवली. आता ती मला चिटकली आणि आम्ही किस करू लागलो. मग 10 मिनिटांनी किस केली आणि मग मी तिची टी शर्ट काढून फेकली. तिने आतमध्ये ब्रा घातलेली नव्हती. मग मी तिच्या बुक्सवर किस केली. मग तिने तिचे शॉर्ट काढून आणि आता फक्त ती पॅन्टीमध्ये होती. मग तिने माझे सर्व कपडे काढून टाकले आणि आम्ही एकदम नागडे होतो. मग मी तिचे बॉल चोखायला व दाबायला सुरुवात केली. वाह! काय छान मस्त होते तिचे छोटे छोटे मुलायम बॉल. तिच्यावर छोटे किसमिससारखे मनुके. आता मी त्यांना जोराने चोखत होतो आणि तिच्या तोंडून आता आवाज येत होता. आह! 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 आणखी जोरात चोख. खाऊन टाक माझी. आह! आह! आणखी चोख. दाबून पिऊन टाक माझे दोन्ही बॉल. आह! आह! तिने माझा 6.5 इंच लंड हातामध्ये घेतला आणि खाली बसून चोखू लागली. मी तर स्वर्गात होतो आणि तिने मला आकाशात पोहोचवले होते. माझा लंड ती आता पूर्ण आत नेत होती आणि त्याला लॉलीपॉपसारखे चोखत होती. मग काही वेळाने माझे वीर्य तिच्या तोंडात निघाले आणि तिने तिथंच उलटी केली. मग मी तिच्या डोक्यावर किस केली आणि तिच्या गुलाबी गुलाबी ओठांना किस, मग मानेत किस केली आणि मग असे बोललो आणि शेवटी तिच्या पुच्चीजवळ येऊन तिच्या मांडीला किस केली. पण आता तिच्या पुच्चीची सुगंध मला वेड लावत होती. मी तिच्या मांड्यांना वेगळे करून पाहिले तर तिची ती छोटी गुलाबी पुच्ची माझ्या नजरेसमोर होती. मग मी काही वेळा न घालवता तिच्या पुच्चीत माझी जीभ टाकली आणि चोळू लागलो होतो. मित्रांनो, मला खूप मजा येत होती आणि आता ती करत होती. आह! उम्म, उम्म, आह! प्लीज, प्लीज. आह! थोडा आणि जोराने चोख. चोख तिला.
तू आज तिला खाऊन टाक हां. मित्रांनो, तिच्या तोंडून येणारे आवाज मला वेड लावत होते. मी खूप वेळापर्यंत माझ्या जिभेनं झवाझवी केली आणि मग काही वेळाने आम्ही दोघे 69मध्ये येऊन दोघांची तान भागवली. तिने काही वेळाने तिच्या पुच्चीचा रस माझ्या तोंडात टाकला. मग काही वेळाने मी माझा 6.5 इंचचा लंड तिच्या पुच्चीच्या भोकात ठेवला. मी आता हळूहळू लंड तिच्या पुच्चीवर घासू लागलो. तिने मला सांगितले की प्लीज थोडा हळूहळू कर. मला खूप त्रास होईल कारण तुझा हा लांब मोठा आहे. मी तिला म्हणालो, तू अजिबात काळजी करू नकोस. मी एकदम हळू करेन ज्याने तुला त्रास होणार नाही. मग लंड पुच्छीवर ठेवून हळूहळू ठोका दिला तेव्हा आई तिच्या तोंडात एक जोरात किंकाळी निघाली. माझा लंड तिच्या पुच्चीत होता. आता आम्ही दोघे एक झालो होतो आणि तिच्या पुच्चीची सील तुटली होती. ती खूप जोरजोराने ओरडू लागली होती आणि त्रासाने व्यक्त होत होती. मग मी काही वेळ थांबून आणखी एक जोरात ठोका दिला आणि आणि तिला किस करू लागलो आणि ती जोरदाराने करू लागली आणि ओरडू